विमा योजनेचा आता लवकर मिळणार आहे। 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। हा हप्ता जमा होणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये। अखेर शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। काही शेतकऱ्यांना 18,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 23,000 रुपये, काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 27,000 रुपये अशा प्रकारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। नेमका पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता। शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती, मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली असून आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। खरीप आणि रब्बी हंगाम 2024 चा पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे। थकीत खरीप व रब्बी पीक विमा आता याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून आता पीक विमा वाटप करण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा केली जात आहे आणि तुमच्या बँक खात्यावरती कधीपर्यंत किती वाजेपर्यंत पीक विम्याची रक्कम ही जमा होईल, सर्व काही महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला देखील पीक विम्याचा लाभ मिळवायचा असेल तर फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला, कारण की शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे। खरीप आणि रब्बी हंगाम 2024 चा पीक विमा आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप ही पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या ठिकाणी रक्कम ही जमा केली जाणार आहे। थकीत खरीप व रब्बी पीक विमा आता याच आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार असून आता पीक विमा या ठिकाणी वाटप केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। थकीत असलेली रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची गरज होती, नेमका पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात होता। शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा होती, मात्र आता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम ही जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात, लक्षपूर्वक पाहत चला। तर आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप केले जाणार आहे ते आपण पाहत आहोत, लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर आता यामध्ये पहिला जिल्हा जाहीर झाला आहे तो आहे सोलापूर, म्हणजेच की सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांची बातमी आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आता सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे 82 कोटी रुपयांची रक्कम ही पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केली जाणार आहे, ज्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यातून जर तुम्ही असाल तर तुमच्या पीक विम्याचे स्टेटस पहा, तुम्हाला जी रक्कम दाखवत असेल ती त्या ठिकाणी तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाईल। एकंदरीत जर विचार केला तर आता खरीप रब्बी हंगामाचा म्हणजेच की 2024 चा पीक विमा या ठिकाणी वाटप केला जाणार असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता 82 कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साधारणपणे 82 कोटी रुपयांची रक्कम ही आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून वितरित केली जाणार असून या ठिकाणी आता पैसे वाटप करण्याचे काम सुरू झाले आहे, म्हणजेच की पीक विमा या ठिकाणी वाटप सुरू झाला असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील
शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे. म्हणजेच की खरीप हंगामाचा आणि रब्बी हंगामाचा पीक विमा या ठिकाणी आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, खरीप रब्बी हंगाम 2024चा हा पीक विमा म्हणजेच की थकीत असलेली रक्कम ही आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असून यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 82 कोटी रुपयांचा निधी हा आता वर्ग केला जाणार असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, त्यानंतरचा पात्र असलेला जिल्हा या ठिकाणी धाराशिव आहे. लक्षपूर्वक पाहत चला, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत. त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विम्यासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. फक्त आता लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला. जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्याचा सुद्धा पीक विमा मंजूर झालेला होता. त्यामध्ये अतिरिक्त 55 कोटी रुपयांची रक्कम ही मंजूर करण्यामध्ये आली होती आणि 55 कोटी रुपयांची जी काही रक्कम आहे ती धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना रक्कम मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजेच की खरीप रब्बी हंगाम 2024चा जो पीक विमा आहे तो आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असून आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 55 कोटी रुपयांची रक्कम ही आता हस्तांतरित केली जाणार असल्यामुळे आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे, ती आपण आता सविस्तर पाहूयात. लक्षपूर्वक पाहत चला. तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नांदेड देखील जिल्हा या ठिकाणी पीक विम्यासाठी पात्र असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. लक्षपूर्वक पाहत चला. आता महत्त्वाची बातमी आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये विविध प्रकारामध्ये ज्यामध्ये इल्ड बेस असेल, पोस्ट हार्वेस्ट असेल आणि वैयक्तिक शेतकऱ्यांचे क्लेम अशा प्रकारामध्ये जवळपास 100 कोटींच्या आसपासची रक्कम ही वाटप होणे बाकी असून ही रक्कम नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता वाटप केली जाणार आहे. म्हणजेच की पीक विम्याची 100 कोटी रुपयांची जी रक्कम थकीत होती ती थकीत असलेली रक्कम या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार असल्यामुळे जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते अशा शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती खरीप आणि रब्बी हंगाम 2024चा जो थकीत पीक विमा आहे तो या ठिकाणी वाटप केला जाणार असून तब्बल या ठिकाणी 100 कोटी रुपयांची रक्कम ही आता जमा केली जाणार आहे. म्हणजेच की नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 100 कोटी रुपयांची रक्कम ही जमा केली जाणार असल्यामुळे आता नांदेड देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. तर आता त्यानंतरचा जिल्हा या ठिकाणी परभणी आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता परभणीमध्ये सुद्धा ज्या शेतकऱ्यांचा इल्ड बेसचा पीक विमा दाखवत आहे ज्यामध्ये 110% पेक्षा जास्त नुकसान दाखवलं जाईल अशी महसूल मंडळे पीक विम्यासाठी सध्या प्रतीक्षेमध्ये ठेवले जाणार आहेत. आणि बाकी ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत, ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट सर्वेचा पीक विमा मंजूर आहे तो पीक विमा कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहत चला. परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे वैयक्तिक क्लेम आहेत, ज्या शेतकऱ्यांचा पोस्ट सर्वेचा पीक विमा हा मंजूर आहे तो पीक विमा आता परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली असल्यामुळे आता परभणी देखील जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर सोलापूर जिल्हा असेल, त्यानंतर नांदेड जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल आणि परभणी जिल्हा असेल, या 4 जिल्ह्यातील
शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी होती. तर बातमी कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि तुमच्या जिल्ह्यातील पीक विम्यासंदर्भातील अपडेट जर पाहायची असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये 100% तुमच्या जिल्ह्याचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.